परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स वाई आयोजित 6 दिवसांचं प्रॅक्टिकल बेस्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंडस्ट्रियल ट्रेनिंग. पात्रता इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटरचे शिक्षण आवश्यक. बीई, डिप्लोमा, बीएससी, एमएससी झालेल्यांसाठी उपयुक्त. या ट्रेनिंगमध्ये भरपूर प्रॅक्टिकल सह मुलाखतीची तयारी करून घेतली जाते, ज्यामुळे जॉब मिळणं सोपं जातं. ट्रेनिंगसाठी संपर्क डॉक्टर ढेकळे, परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स, MIDC वाई. मोबाईल 98 222 41 255. इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे विद्यार्थी, तुमचं सर्वांचं परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये सहर्ष स्वागत. नमस्कार, मी योगिता कांबळे. माझे शिक्षण BE ENTC. मी परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये गेले 5 वर्ष प्रोडक्शन इंजिनियर म्हणून काम करत आहे. ITIच्या विद्यार्थ्यांसाठी ऑन जॉब ट्रेनिंग हा एक अभ्यासक्रमाचाच भाग आहे. या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या ट्रेडशी संबंधित प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो. वर्गात शिकवले जाणारे थेरॉटिकल नॉलेज याचा वापर इंडस्ट्रीमध्ये कसा करायचा हा अनुभव देखील विद्यार्थ्यांना मिळतो. तसेच औद्योगिक शिस्त, सुरक्षितता, नियम, साधन सामग्रीचा वापर आणि वेळेचे नियोजन तसेच जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांना विकसित होते. त्यामुळे भविष्यात कुशल व सक्षम तंत्रज्ञ बनण्यासाठी ऑन जॉब ट्रेनिंग हे ITI कॉलेजच्या स्टुडंटसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तर आता 2-2चा ग्रुप केल्यानंतर पहिल्या दिवशी आपण सोल्डरिंग डिसोल्डरिंगचा एका ग्रुपला काम देणार, त्यानंतर PCB असेंब्लीचं एका ग्रुपला काम देणार, इलेक्ट्रिकल गॉंगबेलचं एक काम आहे ते एका ग्रुपला देणार, त्यानंतर कंपनीचं जे मुख्य प्रोडक्ट आहे ऑटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीम, तर त्यातल्या ज्या प्लेट्सचं काम आहे ते एका ग्रुपला देणार आहोत. तसेच कम्प्युटर नेटवर्क, कम्प्युटर ऑपरेटरचं एक काम आहे ते सुद्धा दिलं जाणार. ईमेल आणि कॅटलॉग रायटिंगचं काम आहे ते सुद्धा देण्यात येणार. मग असे तुमचे ग्रुप फॉर्म्स करा, त्याप्रमाणे तुम्हाला एक एक काम रोज देण्यात येणार आणि त्याप्रमाणे आपण रोटेशन करणार. ठीक आहे. तयार केल्यानंतर ते भिंतीवर फिक्स केलं जातं. तुम्हाला भिंतीला होल पाडायचं शिकवलंय का? ते पण झाले ना. तर ते अपेक्षित आहे. मग ते सिस्टीमची बेल सिस्टीमचं बेल ड्रायव्हर ते इथं दिसतंय ना, तसं बेल ड्रायव्हर तशा टाईपचं ते बसवलं जातं. तिकडं पण आहे बघा ते सिक्युरिटी सिस्टीम. 4 स्क्रू त्याला होल पाडायचे आणि तिथं फिक्स करायचं. तर त्याला आउटपुटला एक सॉकेट आहे, त्याला हे असल्या पिना आम्हाला करावं लागतात. हे असल्या पिनात फडक्यात तुम्हाला करायचं. तर आता मी ह्याचे जे 2 वायर आहेत हे मी शॉर्ट केलं, तर हे ओके आहे का कसं बघायचं? हे कंटिन्युटी टेस्टर तुम्ही वापरलेलं आहे. कंटिन्युटी टेस्टरला ठेवायचं हे तर. आणि हे जर वायरिंग कनेक्शन बरोबर केलं असेल तर आपण इथं प्रेस करायचं, हे आवाज येते का, म्हणजे ही वायर जोडलेली बरोबर आहे. हेच तुम्हाला करायचंय. तर ते कसं करायचं? कधी कधी काय केलं जातं, आता हे जे ह्याला काय म्हणतात, स्टीपर. तर स्टीपरचा यूज करून तुम्ही हे वायर जरा ही स्लीव काढायची. ते बघा, आता आपल्याला ते कनेक्ट खोलून घ्यायचं आहे. ते एवढंच हे करायचं. त्याला मला माहिती आहे स्टीपरला होल सेट करता येतं माहिती आहे ना, तर तसं होल सेट केलेलं आहे. जेवढं तुम्हाला बसवायचं पिनामध्ये तेवढं हे करायचं, दाब द्यायचं, काढायचं. आता आपल्याला वायर ह्याला एक लावायची आणि ह्याला एक लावायची. आता ही जी वायर आहे ना, आता काही जण कुठं चुकतात सांगतो. तुम्ही करताना इलेक्ट्रिकलचे सुद्धा विद्यार्थी असतात, ते सुद्धा चुकतात. ते हे काय करतात, हे याच्यात डायरेक्ट टाकतात, असे स्लीव टाकत नाहीत. स्लीव बाहेर ठेवलं जातं आणि स्क्रू फिक्स केला जातो. स्क्रू डायरेक्ट त्या कोरवर आल्यामुळे काय होतं, ते कोर तुटतो, हे लक्षात घ्या. त्यामुळं ड्युरेबिलिटी त्याची राहत नाही. त्यामुळं तुम्हाला काय करायचं, हे जे आहे ह्याला पिळा द्यायचा. पिळा दिल्यानंतर ह्याला फोल्ड करायचं. असं फोल्ड केल्यानंतर हे जे आहे, तुम्हाला वरच्या बाजूला स्क्रूचा टेन्शन द्यायचं असेल तर खालच्या साईडला हे असलं पाहिजे. ह्याचा पण विचार केला पाहिजे. तुम्ही जर अंदाजे विचार न करता असं घातलं तर ते आडवं जाईल, बरोबर, आणि स्क्रू इथं वरती बसेल. कॉन्टॅक्ट सफिशियंट मिळणार नाही वायरला. त्यामुळं हे जे काढलेलं आहे कोर्स, ते खालच्या साईडला गेलं पाहिजे. इथं बोट लावायचं आणि जास्त बाहेर पण तिकडे गेलं नाही पाहिजे. आणि असं धरून, आणि ताकद किती द्यायची हे पण लक्षात घ्यायचं तुम्ही. म्हणजे जास्त पण हे करून चालत नाही. जास्त तुम्ही फिरवलं तर काय होईल, स्लीव चिपून परत आपले जे कोर्स तुटतील.
शॉर्ट केल्यानंतर मल्टीमीटरनं हे बघायचं, इथलं टेस्ट करायचं कंटिन्युटी आहे का, आहे. आता कधी कधी वायर आतूनच शॉर्ट असेल तरी कंटिन्युटी येणार ना, बरोबर. तर मग अशा वेळेस हे कन्फर्म करायचं, हे काढायचं, एकाला हे लावायचं, एका इकडं आणि इकडे एकाला लावायचं. इथं इथं एका वायरला कंटिन्युटी आली, इथं दुसऱ्याला नाही पाहिजे. हं, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे वायर आतनं शॉर्ट आहे का नाही बघू शकता. आता इकडला कोर टेस्ट करूया, इथं कंटिन्युटी आहे, इथं नाही पाहिजे, असं पण तुम्ही चेक करू शकता. तर हे तुमची प्रोसेस पूर्ण झाली. आता हे तुम्हाला हे बसवायचे. काय करायचं बघा, इथं स्लॉट दिलेला आहे, इकडून बसवायचं. झालं, हे कम्प्लीट झालं. फायनल टेस्ट परत एकदा तुम्ही शॉर्ट करून बघू शकता, बाजूला ठेवायचं. फायनल टेस्ट कधी पण असं तुमच्याकडून झालं नाही पाहिजे की तुम्ही हे शॉर्ट केलेलं आहे आणि कंटिन्युटी येत नाही, असं झालं नाही पाहिजे. जरा बाहेरच्या बाजूला आले, हे असं झालं नाही पाहिजे. लूज करू वायर जरा बरोबर, इथे शॉर्ट केले, कंटिन्युटी आहे का बघायचं आहे. म्हणजे हे प्रोसेस झाली. अशा प्रोसेस करून ठेवायचे. तुम्हाला ते वायर वगैरे बटन्स वगैरे दिलेले आहेत. तर हा एक पार्ट झाला. असं हाताने हे करायचं, असा ट्विस्ट आला पाहिजे. त्याचं पीच पण बघा किती आहे, हे असा एवढा पीच चालेल, त्याच्यापेक्षा जास्त पण पीच नको आहे आपल्याला. असं चालेल. इथपर्यंत झालं की तुम्हाला नंतर काय करायचं, चिकटपट्टी, पेपरची चिकटपट्टी आहे, साधारण 1 इंच पर्यंत असा तुकडा घ्यायचा आणि 4-6 बोट पर्यंत इथं हे करायचं, इथं असं लावायचं. आता हे जे एक्सपेरिमेंट आहे, मला फॉर एक्झाम्पल मीटर वगैरे लावायचे असेल, आता हे आपल्याला ह्यालाच लागते म्हणा, परंतु आमचे एक्सपेरिमेंटल बोर्ड असतात ना, तिथं मीटर, मिलीमीटर, व्होल्ट मीटर कनेक्ट करायचं असतं. हे बोर्डला बसवायचं असते, पुढं व्होल्ट मीटर कनेक्ट करायचं. तुम्हाला माहिती आहे, व्होल्ट मीटर, मिलीमीटर 2 टर्मिनल असतात. टर्मिनलचे स्लीव काढायचे. स्लीव काढताना एक 10 mm हे करायचं, अशा पद्धतीनं स्लीव काढायचं. तर हे एवढा पार्ट ह्याचा पूर्ण झाला. नंतर मला अडॅप्टरची वायर ही ते ह्याच्यातलीच वापरायची. 10 पीसेस काढले, 5 काढले, त्यातले एक बाजूला काढा. तर ह्याचे पण एवढंच बाहेर काढायचं. नंतर ह्या पार्टला आपल्याला इथं ट्विस्ट दिलं चालेल. आता जिथे एक्सपेरिमेंटसाठी वापरायचं तेवढं आपण डायरेक्ट ओपन ठेवू शकतो, ट्विस्ट द्यायची गरज नाही. परंतु आता हे आपण अडॅप्टरसाठी जोडणार आहे, त्यामुळे अशा पद्धतीनं ट्विस्ट दिलं चालेल. तर इथं व्हाईट आणि ब्राऊन इथं ते जोडायचं, असं पिळा द्यायचा. नंतर ह्याला सोल्डर करायचं. सोल्डर केल्यानंतर ह्याला परत चिकटपट्टी लावायची. ती कशी लावायची ती नंतर ते समजून घ्या तुम्ही. तर हे सोल्डर करून पूर्ण प्रोसेस जी करायची, नंतर तुम्हाला ते कॅबिनेट अडॅप्टरमध्ये बसवलं जाईल. हे काम एकाला असणार आहे. म्हणजे तुम्हाला हे अशा पद्धतीने करायचं. त्याच्यात हे झाल्यानंतर सोल्डर करून मग हे प्रोसेस, सोल्डर करून चिकटपट्टी लावायची आणि नंतर ह्याला पण स्लीव काढून ठेवायचं. ह्याला स्लीव काढताना आपण ते इथलं जे आहे, तुम्ही पीसीबी बोर्ड असतो, पीसीबीला सोल्डर करायचं. मग तुम्हाला हे किती काढावं लागेल, तर एवढंच करायचं. साधारण 3 mm काढू शकता, 3 ते 4 mm पर्यंत एवढं. ह्याला पिळा द्यायचा, इंडिपेंडेंट सोल्डर ह्याला करायचं, पीसीबीच्या पॉईंटला हे करायचं, सोल्डर करायचं. हे झालं. सॉकेट बसवायचा, फ्यूज होल्डर, रेस्टोरिंग बेल आणि पॉवर इंडिकेटर. तर इथं तुम्हाला हे टाइम स्विच दिलेले आहेत. तर 1 बाय 1 एक टाइम स्विच इथं फिक्स करून घ्यायचा. त्याला 4 होल्स फिक्स केलेले आहेत ऑलरेडी. मग इथं वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रू दिलेत. तर हे 1 बाय 1 एक बसवून घ्यायचे आणि त्याचे नट आणि वायसर ते सुद्धा या बॉक्समध्ये दिले आहेत. तर आता एक मी करून दाखवते तुम्हाला.
तर आधी मी इथं स्क्रू लावून घेते. स्क्रू लावल्यानंतर ना याचा एक 3mm चा वायसर आहे, तो सुद्धा बसवून घ्यायचा. त्याच्यावरती स्क्रू लावून घ्यायचा. अशा पद्धतीने उरलेले 3 सुद्धा बसवून घ्यायचे. तर मी इथं दुसरा एक स्क्रू लावते, त्याच्यावरती वायसर टाकते, नट लावते आणि फिक्स करते. इथं आपण टाइम स्विच बसवत आहोत. हा टाइम स्विच लावून झाला तर इथं आउटपुट सॉकेटला आपल्याला LED लावायचं आहे. तर हे LED चं सॉकेट आहे. तर मी आधी ओपन करते, याच्यामध्ये LED बसवते. मला इथं LED दिले आहेत. हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याच्यामध्ये LED बसवायचं. तर या प्लेटवरती मी आधी LED सॉकेट बसवून घेते. ज्या लीड आहेत त्या अशा प्रकारे बेंड करायच्या. तर दुसरा LED सॉकेट आहे तो वरती बसवायचा. LED लावून घेते. इथे प्रेस टू रिंग बेल साठी हा स्विच बसवायचा आहे. स्विच बसवल्यानंतर इथे एक ही रिंग टाकायची. त्याच्यानंतर हा नट आहे तो इथे फिक्स करून घ्यायचा. तर लास्टला इथे फ्यूज होल्डर लावायचा आहे. तरी माझ्या हातात फ्यूज होल्डर आहे. इथे नट काढून घेते. ही जी वरती जी कॅप आहे त्याच्यामध्ये आपल्याला फ्यूज बसवायचा असतो. आणि हा कम्प्लीट जो आहे तो फ्यूज होल्डर आहे, याच्यामध्ये आपल्याला फ्यूज बसवायचा असतो. हा फ्यूज होल्डर आहे, याच्या मागे आता आपल्याला नट बसवायचा आहे. तर हे अशा प्रकारचे तुम्हाला PCB दिले आहेत. तर या PCB वरती एक सॅम्पल PCB तुम्हाला दिला जातो. तर इथं तुम्ही प्रत्येक कंपोनंटची पोलॅरिटी बघून असेंबल करायचा आहे. तर आता इथं मी तुम्हाला सुरुवातीला डायोड्स लावून दाखवते. 2 डायोड्स वापरायचे आहेत. PCB सरळ पकडायचा जेणेकरून आपल्या पोलॅरिटी चुकणार नाहीत. तर इथे हे 2 डायोड्स बसवून घेते. त्यानंतर आपल्याला रेझिस्टन्स लावायचा आहे. तर इथं तुम्हाला रेझिस्टन्स दिले आहेत, त्यासोबत कॅपॅसिटर सुद्धा दिले आहेत. कॅपॅसिटरचे सुद्धा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पोलॅरिटी चेक करायचे आणि या PCB वरती बसवून घ्यायचं. अशा प्रकारे मी कंपोनंट्स बसवून घेतलेत. पुढे यानंतर आता आपल्याला LEDच्या अक्रॉस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वायर लावायचे. तर अशा स्लीव्ह काढून घ्यायच्या आणि LEDच्या अक्रॉस आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह वायर लावायची. तर इथं मी या 2 वायर्स काढून घेते. पॉझिटिव्ह साठी रेड वायर आणि निगेटिव्ह साठी ब्लॅक वायर. आता 1 बाय 1 आपल्याला एक एक पॉइंट आहे तो सोल्डर करायचा आहे. तर सोल्डरिंग टेक्निक बघून घ्या. ही सोल्डर वायर आहे.